चलो. ओके. हॅलो एव्हरीवन. खूप दिवसानंतर आज आलो आपण लाईव्ह लाईव्ह म्हणणार नाही, रेकॉर्डेड करू आपण हे. ओके सेक्शन. आय थिंक तब्बल 4 महिन्यानंतर आपण आलेलो आहोत आपल्या चॅनलवर. माहिती आहे खूप दिवस झाले, कारण मध्यंतरी कोणती नोटिफिकेशनही नव्हती आणि मलाही थोडंसं पर्सनल काम असल्यामुळे लेक्चर घेणं झालेलं नाहीये. पण आता आपण बॅक आलेलो आहोत. आता आपलं वीकली एक एक किंवा 2 लेक्चर होणार. ओके आपल्या चॅनलवर. सो अपडेटेड राहा सर्वजण. नुकतीच आत्ताच कळालेली आहे, डेट रिलीज झालेली आहे ग्रामसेवक एक्झामची. ग्रामसेवक व अजून 2 एक्झाम्स आहेत. जिल्हा परिषदची एक पोस्ट आहे. ओके. 2-3 एक्झामच्या डेट्स जाहीर झालेल्या आहेत. तर इलेक्शनच्या नंतर लगेच एक्झाम होणार आहेत. सो माझ्या मते तुम्ही सर्वजण आता परत तयारीला लागला असाल. मध्ये सर्वांनी गॅप दिला असेल, मलाही वाटतच आहे तसं. पण दिला नसाल तर खूप छान. म्हणजे दिला असेल तर परत जोमाने लागा. कारण कसं आहे, दिवस खूप कमी उरलेले आहेत. तर 15-16 तारखेला काहीतरी एक्झाम आहे. ओके. आय थिंक मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले पण आहे एक्झामच्या डेट्स वगैरे, आणि ग्रामसेवकचा स्पेशली सिलेबस पण टाकलेला आहे. त्या सिलेबस जर कोणी बघला असेल तर थोडासा त्याच्यामध्ये जो अंकगणित व आपला बुद्धिमत्ता मॅथ्स व रिझनिंगचा जो सिलेबस आहे तो 3च पॉइंटमध्ये दिलेला आहे. पण ऍक्च्युली त्या अंकगणित हा पार्ट असतो ना, त्याच्यामध्ये सर्व चॅप्टर आपले कव्हर केलेले असतात, जे की आपण आपल्या पेड बॅचमध्ये पण घेतलेत आणि आपल्या युट्यूब चॅनलला भरपूर लेक्चर्स आहेत. ओके. सो तुम्हाला कळून जाईल की त्याच्यामध्ये जेवढे काही आपण जे चॅप्टर्स आहेत, तुम्ही समजता असं अंकगणित म्हणजे सर फक्त तेवढेच येतं का, सिम्प्लिफिकेशन येतं का? नाही, ते पण येतं. सायमल्टेनियस ऑदर सगळे चॅप्टर येतात, कारण IBPS TCS जेव्हा एक्झाम घेतात ना, ते ऑल ऑल सब्जेक्ट सगळे सगळे सब्जेक्ट सब्जेक्ट मधले सगळे टॉपिक कन्सिडर करतात. ओके. चला मग आता आपण आज काय करू. सुरुवात असल्यामुळे जास्त काही नाही, आपण सिम्प्लिफिकेशन पासून बघूया. कारण जनरली सिम्प्लिफिकेशनचे 2 किंवा 3 गणित फिक्स 2 किंवा 3 गणित फिक्स येतच आहेत एक्झामला. ओके. कोणतीही एक्झाम असो, जनरली 2 किंवा 3 येतातच. आणि अजून एक सांगतो, याच्यानंतरचं लेक्चर एक मेगा लेक्चर घेऊ आपण वाटलं तर. त्या लेक्चरमध्ये आपण जरा मेन्सुरेशनचे प्रॉब्लेम्स पण घेऊ आपण. राईट. ज्याच्यामध्ये वर्तुळ आपले वेगवेगळे जे ज्याला आपण तुमच्या भाषेमध्ये भूमिती म्हणतो आपण. बरे. क्षेत्रफळ, एरिया वगैरे काढण्याचे जे गणित असतात ना, वेगवेगळ्या साइजेसचे, स्क्वेअर, क्यूब, सर्कल, ओके, ट्रायंगल, राईट, या सर्वांचे आपण बघू. कारण जनरली ग्रामसेवक एक्झामला आतापर्यंत रेकॉर्ड आहे, मेन्सुरेशनवर जास्त प्रॉब्लेम विचारलेले आहेत. ओके. सो आपल्याला होईल तेवढं मॅक्झिममली जे विचारलेले आहेत आतापर्यंत, पुढे विचारतील याची काही गॅरंटी नाही, पण तो आपल्या सिलेबसचा पार्ट आहे आणि तो तुम्हाला यायला पाहिजे. तर त्यानं जर जुनाच पॅटर्न फॉलो केला पण नवीन स्टँडर्डच्या प्रॉब्लेम सोबत, तर आपल्याला जमले पाहिजे. सो आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करू, ते प्रॉब्लेम सुद्धा कव्हर करू. आज सिम्प्लिफिकेशन बघू, जेवढे होतील तेवढे आपल्या ज्याने. ओके. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जाऊ. सुरुवात आहे आजच, खूप दिवसानंतर आपण बॅक आलेलो आहे. ओके. चलो. हो, पहिला प्रॉब्लेम काय हो. ऑप्शन देतो तुम्हाला याचे. ओके. ऑप्शन्स आहेत माझ्याकडे 2.5, 4.5. ओके. पीपीटी बनवली नाहीये, सो ऍडजस्ट करून घ्या एवढ्या वेळेस. पुढच्या वेळेस आपण पीपीटी बनवून आणू चांगली प्रॉपर, म्हणजे तुम्हालाही कळेल. अक्षर जर विजिबल नसेल, तसं तर आहेच म्हणा, छोटं नाही लिहित मी. ओके. चलो. आणि काय करत जा, मी आता हे रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे मी काय करतोय, डायरेक्ट सरळ मी सॉल्व्ह करतोय क्वेश्चन. तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस काय करता, क्वेश्चन लिहिल्यानंतर पॉज करून तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघत जा, त्यानंतर आन्सर बघत जा. म्हणजे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल, तुम्हाला जसं अटेम्प्ट करण्याची काय होईल, सवय होईल. ओके. चलो. काय दिलेलं आहे इथं बघा. अंडर रूट ऑफ 4 रेस टू 4 दिलेला आहे. मी तुम्हाला आधी शिकवलेलं आहे, ज्यावेळेस वर्ग किंवा वर्गमूळ किंवा घनमूळ असतात, राईट. काय झालं, वर्गमूळ असेल एक्सचा, त्याला आपण x⁻⁴ लिहू शकतो. घनमूळ असेल एक्सचा, काय लिहितो, x⁻⁴ लिहितो. त्याच्या पॉवर मध्ये हा वर्गमूळ घनमूळ ज्यावेळेस कटतो, त्यावेळेस एक्सच्या पॉवर मध्ये काय जाते, 1/2 1/3 जात असतं. राईट. हे बेसिक आहे, हे माहित असलं पाहिजे सर्वांना. सो आपल्याला कसं इथं सॉल्व्ह करताना सोपं जाईल. इथं काय हो, 4 वर्गमुळात 4 आहे. सो 4 1/2 चौथा घात गुणिले 16चा वर्ग आहे. 16च्या वर्गाला मी असे लिहू शकतो का हो, 4चा वर्ग त्याचा वर्ग इज इक्वल टू 4 रेस टू n इंटू 4 रेस टू आहे. याला पण इथं गुणिले मध्ये 4चा 1/2 घात इथे लिहायचं राहिला. काय विचारत देन, व्हॉट इज एन ची व्हॅल्यू विचारलेली आहे तुम्हाला, एन ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. ओके. तर मी काय केलं, सगळ्यांचा वर्गमूळ होता, सर्वांचा काढून टाकला. आता काय केलं, सिंपल फॉर्मॅट मध्ये लिहिलं. आता काय करू, यांना सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. इथे एक तुम्हाला एक इंडायसिसचे फॉर्म्युले सांगितले होते, आय गेस कोणी लेक्चर पाहिला असं स्टार्टिंग पासून माझे, त्याच्यामध्ये सांगितले होतं इंडायसिसचा फॉर्म्युला.
ए रेस टू एम रेस टू एन असते, ज्यावेळेस पॉवरचा पॉवर असतो तर काय होत असते हो, ए रेस टू एम प्लस एन, पॉवरची काय होत असते, बेरीज होत असते. सो इथं बघा 1/2 त्याचा पॉवर किती आहे हो? त्याचा पॉवर किती आहे? 4 आहे. सो किती होते हे? एक सेकंड, सॉरी हा, माझं चुकलं. ए रेस टू यम गुणिले यन होत असते ते, सॉरी हा. ज्यावेळेस दोन बेस सेम असतील त्यावेळेस प्लस होत असतं. ओके, इथं काय होणार, 4/1/2 गुणिले 4 गुणिलेला गुणिले 4चा वर्गचा वर्ग म्हणजे किती होणार, 4/4, 2 गुणिले 2 4 होऊन जाणार, इज इक्वल टू 4/n ला 4/n गुणिले इथं पण काय होणार हो, इथं काय करायचं, सिंपल, आता इंडायसेसचा सेकंड फॉर्म्युला आहे आपल्याकडे, माहिती आहे का, ए रेस टू एम गुणिले ए रेस टू एन, इथं होतं ए रेस टू एम प्लस एन. ओके, ज्यावेळेस बेस सेम असतो तर पॉवरची का, बेस सेम असलेल्या दोन व्हॅल्यू जर गुणाकारात असतील त्यांच्या पॉवरची काय होते, ऍडिशन होते. राईट, सो इथं सेम होणार, इथं काही नसते म्हणजे याच्या पॉवरमध्ये 1 आहे. सो इंटू 4/1 प्लस 1/2. इथे पण काय होणार व्हायचं, बेदोन्ही 4, हे किती उरला, 4चा पॉवर किती, 2, इथं 4चा पॉवर 4 आहे. सो 4/2 प्लस 4 होऊन जाईल 4/n. इथं पण बघा, आता याला आपण सॉल्व्ह करून घेऊ पहिल्यांदा. इथे बघा बेस सेम आहे, गुणाकारात आहे, पॉवरची काय होणार, ऍडिशन होणार. सो आपण इथं डायरेक्ट लिहू शकतो मी याच्या, n प्लस हे 1 प्लस 1/2. राईट, इक्वल साईनच्या इकडे बेस सेम असल्यावर काय करतात, बेस बेस कटून जातं, ओनली पॉवर राहतं, 4 आणि 2 किती होतात, 6, इज इक्वल टू n ला n प्लस ला प्लस हाफ प्लस 1 बे एक बे, क्रॉस मल्टिप्लिकेशन खाली काय नाही समजा, 2 एक 2 आणि 1 3, 3/2, n इज इक्वल टू हे 6 ला 6 हे प्लस 3/2, इक्वल साईनच्या तिकडे जाऊन काय होणार, -3/2 होणार. राईट, सो n इज इक्वल टू किती होते हो, याच्या खाली बेस काही नसते म्हणजे 1 असते, क्रॉस मल्टिप्लिकेशन, साई दोन्ही 12, मायनसला मायनस, 3 गुणिले 1 3 भागिले बे एक बे, खालच्या खालच्याचा गुणाकार. सो इज इक्वल टू किती, 12तून 3 गेले 9, 9 भागिले 2, बे चोक 8, बे पंचे 10, यांची व्हॅल्यू किती आली, 4.5. 9/2 ही ठेवू शकले असते, ऑप्शन बघायचे आपले कसे आहेत, ऑप्शन माझे सगळे पॉईंट मध्ये होते म्हणून मी पॉईंट मध्ये काढलं त्याला. राईट, 4.5 ऑप्शन नंबर बी माझा आन्सर आहे. ओके, काय डिफिकल्टी, कोणाला काय डिफिकल्टी असेल ना तर रेकॉर्डेड बॅच असल्यामुळे तुम्ही काय करत जा, फक्त कमेंट सेक्शन मध्ये टाकत जा, नेक्स्ट लेक्चरला मी ते तुमची जे कोणाची काही डिफिकल्टी असेल ते परत एकदा सॉल्व्ह करून सांगेल नेक्स्ट लेक्चरला. ओके, चलो नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 450 भागिले 15 प्लस 28 मिनिट, क्वेश्चन मार्क, ऑप्शन नंबर 1, 480 492. चार आणि 534. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. इथे पण काय दिलंय, सिम्प्लिफिकेशनचे सोपे सोपे उदाहरण दिलेले आहेत, ऑप्शन पण दिलेले आहेत, तुम्ही सॉल्व्ह करत जा, पॉज करू करू तुम्हाला समजून जाईल. काय दिलं इथं, 450 भागिले 15 प्लस 28 मायनस 12. आता बॉड मास रूल तुम्हाला सर्वांना माहित आहे बघा, सिम्प्लिफिकेशनचे कधी पण सॉल्व्ह करताना बॉड मास हे माहिती असलंच पाहिजे. ओके, बी म्हणजे ब्रॅकेट, ओके, लाईक हे कोणते ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट वगैरे येतात. ओ म्हणजे काय, ऑफ, मराठीमध्ये चे चा येतात ना, 350 चा 757 भाग कितवा, लाईक चे चा चे, त्याला ऑफ पण म्हणतात. डी म्हणजे डिव्हिजन म्हणजेच भागाकार तुमचा. ओके, मल्टिप्लिकेशन गुणाकार. ओके, माहित असेल सगळ्यांना. ऍडिशन म्हणजे बेरीज, सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. या फॉर्मॅटमध्येच आपल्याला काय करत जायचं, सॉल्व्ह करत जायचंय. पहिल्यांदा ब्रॅकेट वाल्या गोष्टी, नंतर ऑफ वाल्या, नंतर डिव्हिजन,
नंतर मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्ट या फॉर्मॅटनं सॉल्व्ह केलं तर तुमचे आन्सर येतील बरं व्यवस्थित. नाही तर तुम्ही खूपदा बघत असाल ते जनरली एक इमेज फिरवतात बघा, आन्सर काय आहे ते सांगा. मुलं खूप चुकवतात, आधी गुणाकार करायचा की बेरीज करायची समजत नाही. अरे तशा टाईपच्या चुका करू नका तुम्ही, ते बेसिक चुका आहेत बरं या. खूप जण एक्झामला करून येतात, सर म्हणतात आमचा आन्सर वेगळं चालतं आणि त्यांच्या याच्यामध्ये ऑप्शन मध्ये दोन्ही आन्सर असतात. ओके, सो आता इथं बघा ब्रॅकेट असल्यामुळे ब्रॅकेट मधलं मी सॉल्व्ह करून घेऊ शकतो, ब्रॅकेटच्या मधातलं सॉल्व्ह करून घेऊ शकतो. आणि ब्रॅकेटचं ऑर्डर याचं काय घेणं देणं नाही, आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल. हा ब्रॅकेट काढायचं, या दोघात मधातलं ऑपरेशन सगळं कंप्लीट करून घेतल्यावरच ब्रॅकेट काय होईल, कट होईल. मग 28 मधून 12 गेले, 8 मधून 2 गेले 6, 2 मधून 1 गेले 16, राईट. प्लसला प्लस, 32 ला 32 इज इक्वल टू क्वेश्चन मार्कला क्वेश्चन मार्क. आता मी मधात सॉल्व्ह केलं म्हणजे अरे ब्रॅकेट ठेवायची गरज आहे का हो मला? नाही आहे, काहीच गरज नाहीये. फक्त काय राहील इथं 16 राहील. इकडे बघा 15 7 15 त्रिक 45, 30 झालं. 30 प्लस 16 प्लस 32 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. काय राहिलं का, काय चुकलं का आपलं? 30 12 बरोबर घेतले आपण, 15 ते 45. ओके, 4. ओके, एक सेकंड हा, सॉरी इथं आहे गुणाकार. गुणाकाराचं साईन आहे, सॉरी प्रिंट मिस्टेक, माझ्याकडून लिहिण्यात चुकी झालं. गुणाकार आहे इथे, गुणाकाराचं चिन्ह आहे. ओके, चला आता मग पहिल्यांदा काय करणार, बॉड मास नुसार ऍडिशन आधी आहे का मल्टिप्लिकेशन आधी आहे? मल्टिप्लिकेशन आधी आहे, राईट. त्याच्यानंतर ऍडिशन आहे, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन आहे. सो मल्टिप्लिकेशन करून घ्या. शून्यला शून्य, सोळतिक 48 प्लस 32 ला 32 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता ऍडिशन करून घ्या. 2 ला 2, 8 आणि 3, 1100 ला 1 हातचा आले का 512 आहे का? 512 ऑप्शन नंबर 3, राईट. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. अंडर रूट ऑफ 0.65 स्क्वेअर मायनस 0.16 स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? चलो, बेसिक एक अल्जेब्रिक फॉर्म्युलेज आहेत बघा, ए प्लस बी होल स्क्वेअर, ए प्लस बी होल क्यूब, राईट, ए मायनस बी होल स्क्वेअर, राईट. एक अल्जेब्रिक फॉर्म्युलेज आय थिंक माझ्या स्टार्टिंगच्या एका लेक्चर मध्ये मी सांगलेले आहे तुम्हाला. अल्जेब्रिकचे सगळे फॉर्म्युले त्याच्यामध्ये लिहून दिलेले आहेत तुम्हाला. दिले नसतील तर मला एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा, कोणाला अजून पाहिजे असेल डीप मध्ये तर मी टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करून टाकेल. खूपदा दिलेले आहे टेलिग्राम चॅनलवर, परत एकदा देऊ. ओके, कोणाला काही लागत असेल तर. टेलिग्राम चॅनल कोणाला माहित नसेल तर जय स्वामी अकॅडमी नावानं टेलिग्राम चॅनल आहे. ओके, जय स्वामी अकॅडमी नावानं टेलिग्राम चॅनल. इंस्टाग्राम पण याच्यावर आहे, काय क्वेश्चन असेल तर इंस्टाग्रामवर तुम्ही सरळ टाकू शकता, मेसेज करू शकता. या पेजवर जाऊन तुम्ही मेसेजही करू शकता, म्हणजे जेणेकरून मी तुमचे क्वेश्चनचे आन्सरही करून टाकेल. ओके, नो प्रॉब्लेम. जॉईन करून घ्या ज्यांनी केलं नसेल त्यांनी. चलो, याचे ऑप्शन दिलेत का पाहू आपण. आपल्याकडे ऑप्शन आहेत का रे बाबा? माझ्याकडे हा आहेत. 0.63 बी ऑप्शन नंबर 2, 0.65 सी ऑप्शन नंबर 54 आणि डी नन. नन म्हणजे यापैकी एकही नाही. ओके, चलो बघू आपण आता. इथं बघा एक फॉर्म्युला लागतो, मला मला पाहिल्या पाहिल्या कळालं. स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथं तुम्हाला लिहून देतो वाटलं तर पहिल्यांदा फॉर्म्युला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो? ए बी इंटू ए प्लस बी. हा फॉर्म्युला आहे. ओके, तुम्ही म्हणसाल कुठून आला? हे फॉर्म्युले आहेत बरं. जनरली बेसिक अल्जेब्रिक फॉर्म्युले पार्ट असू देत जा, कुठे पण गणितामध्ये युज होतात फॉर्म्युले. तुमचं सिम्प्लिफाईड करून सॉल्व्ह करायला इझी जातं. त्याचा वर्ग करून, त्याचा वर्ग करून, दोघाचा मायनस करून पुन्हा तुम्ही त्याचा वर्गमूळ काढणार, खूप टाइम जाणार त्याच्यामध्ये. एका दिवस जमणार पण नाही, तुम्हाला आठवणार पण नाही टाइमवर. सो अंडर रूट ऑफ, करा बरं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे तर पहिल्यांदा ए मायनस बी म्हणजे 0.65 मायनस 0.16 मायनस 0.16 गुणिले नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये काय हो? ए प्लस बी. ए प्लस बी म्हणजे ए प्लस बी 0.65 प्लस 0.16 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, परत ह्याच्यातून घ्या 0.65 मधून 0.16 काढा. 15तून 6 गेले किती उरले? 9. 5 मधून 1 गेले 4, 0.49 गुणिले ब्रॅकेट मध्ये ठेवू, पॉईंट मध्ये व्हॅल्यू असल्यामुळे. नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये 6 5 1100ला 1 हातचा आला, 1 7 आणि 1 8, 0.81. ओके, दॅट्स इट.
आपल्याला भेटलेले आहेत 0.49 गुणिले 0.81 आपल्याला व्हॅल्यू भेटले आहेत. आता हे गुणाकारामध्ये आहेत. इथं वजाबाकीमध्ये होते म्हणून आपण वर्गमूळ कापू शकलो नाहीत. ओके. खूप जण करतात बरं मला एक जण पाहिलं. ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये असताना हे वर्गमूळ कापून त्यानं डायरेक्ट आन्सर लिहिलं होतं. तसं होत नसते बरं. ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये आधी ॲडिशन सबट्रॅक्शनचं ऑपरेशन कंप्लीट होऊ द्यावं लागतं. त्यानंतर वर्गमूळ कटतं. जर वर्गमूळ निघत असेल तर. राईट? पण गुणाकारामध्ये तसं नसतं. गुणाकारामध्ये ज्या व्हॅल्यूचा वर्गमूळ निघत असेल ती व्हॅल्यू वर्गमूळाच्या बाहेर जाते. जिचा निघत नसेल ती मध्येच राहते तशीच गुणाकारामध्ये. ओके. आता इथं बघू 0.49 आणि 0.81 हे दोघांची वर्गमूळ निघतात. राईट? 0.49 कशाचा वर्गमूळ आहे? 0.7 गुणिले हा कशाचा आहे हो? 0.81 हा 0.9चा आहे का? 9 साथे साथे 49 निघतं का नाही? ओके. एक सेकंड. चार्ज where is charger? Just a second, guys. ओके. चलो. मग किती झालं इथं? 0.7 आणि 0.9 आणि ते किती? 9 7 63 0.63 दोघांचा गुणा किती केला? 0.63 ऑप्शन नंबर 1. राईट? कळालं का? हा फॉर्म्युला ज्याला माहित होता त्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असेल 100%. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. ओके. चलो. 4/15 ऑफ 5/8 गुणिले 6 प्लस 15 इज इक्वल टू सॉरी -10 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके. ऑप्शन नंबर 1 के बाद नन. ओके. नन नाही सॉरी 4 1 आहे. 4 ई नन आहे. ओके. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम. ज्याला जमत आहे, ज्याला जमते असं वाटत आहे की मी हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, बाबा पॉज करा, सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर इकडे सिम्पली आन्सर पाहून घ्या तुम्ही काय आलेला आहे. तुमचा आन्सर माझा आन्सर टॅली होते का चेक करत जा. ओके. आणि ज्यांना माहितच नाहीये, बेसिकच आहात, तुम्हाला काहीच माहित नाही, बाबांनो तुम्ही जरा असं वही पेन बाजूला ठेवा, पहिल्यांदा हे व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आन्सर बघून घ्या वाटलं तर, काय वाटत नाही, 15-20 मिनिटांना परत सगळा क्वेश्चन घेऊ तुमचं तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. ओके. समजून जाईल तुम्हाला. चलो. आता इथं काय दिलेलं आहे? ऑफ दिलेलं आहे. मी आत्ताच सांगलं होतं बॉड मास मध्ये ऑफ येते एक. ऑफ म्हणजे चाची येते. इंग्लिशमध्ये लिहिलं मी ऑफ. ओके. ऑफ म्हणजे काही नसते दुसरं तिसरं गुणाकार असते ते. ऑफ जेव्हा येते ना त्यावेळेस काय म्हणजे गुणाकार असते ते. राईट? 4/15 आहे. ऑफच्या जागी मी गुणाकार लिहू शकतो. 5/8 गुणिले 6 ला 6 प्लस 15 -10 इज इक्वल टू क्वेश्चन मार्कला क्वेश्चन मार्क. हे 6 + 15 करताल भलं याच्यासोबत इकडे गुणाकारामध्ये आधी या 6 ला इकडे ऑपरेशन करून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर तो प्लस होईल तिकडे. ओके. इथं काय कटते का बघा. 5×3 = 15 4 दोन्ही 8 3 दोन्ही 6 2 1 2 कटलं 1 उरलं प्लस 15 ला 15 -10 ला 10 इज इक्वल टू क्वेश्चन मार्कला क्वेश्चन मार्क. 15 ने 16 भागिले 10 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. 16तून 10 गेले किती राहिले? 6 राहिले. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 6. आन्सर आहे का? ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर 1. सिंपल क्वेश्चन आहे. तर याच टाइपचे तुम्हाला बॉड मास विचारले जातील सरळ सेवा भरतीला. जास्त काही हार्ड नाही. 1-2 याच्यामध्ये हार्ड पण आहेत. 2 नाही भरपूर आहेत त्याचे हार्डवाले क्वेश्चन. पण एखादा इझी पण या टाइपचे येऊन जात्या. जिथं तुम्हाला इझी आलं तिथं लवकर सॉल्व्ह करायचा. टाइम सेव्ह करायला शिका बरं. त्यांना कोणाला माहित नसेल तर सध्या जेवढ्या सरळ सेवा भरती होणार आहे त्याच्या पुढून पण IBPS आणि TCSच घेणार आहे बरं. मी आधी पण सांगितलेलं आहे माझ्या 1-2 लेक्चर्समध्ये की जो तुम्हाला आता सध्या 100 क्वेश्चनसाठी 2 तासाचा टाइम देण्यात येतोय, तो टाइम रिड्यूस होणार आहे तुमचा बरं. जसं आता कोणी जर आता सुरुवात करत असाल तुम्ही प्रिपरेशन करायला आणि मला स्टेट गव्हर्नमेंटमध्ये नोकरी हवी असे तुम्ही विचार करत असाल, तर तुमचा पॅटर्न ऑलमोस्ट बँकिंग सारखा होणार आहे. तुमचे टाइम रिड्यूस करणार आहे. पहिलं 1.5 तास करतील मे बी त्याच्यानंतर 1 तासच ठेवतील तुम्हाला टाइम.
ओके, 100 क्वेश्चन 1 तास. सो त्या ठिकाणी तुम्हाला स्पीड मॅटर करते. ओके, स्कोर करायचा असेल ना तर स्पीड मॅटर करते. सो त्यासाठी आतापासूनच तयारी ठेवत जा तुमची. क्वेश्चन मॅक्झिमम क्वेश्चन कमी टाइम मध्ये अटेम्प्ट करण्याचं. तुम्हाला टाइम एक्स्ट्रा भेटतो, मला माहिती आहे. 2 तास म्हणजे खूप टाइम झाला हो. 1 तासात इवन किती पण अवघड पेपर होते, 1.25 तासात 1.5 तासात करू. अर्धा तास तरी तुम्हाला स्पेअर भेटतो. स्टार्टला सॉल्व्ह केल्यानंतर अर्ध्या तासामध्ये प्रत्येक इच अँड एव्हरी क्वेश्चन परत एकदा पाहून घ्यायचा. म्हणजे तुमचं काय होते, डबल चेकही होते, निगेटिव्ह मार्किंग मध्ये जाण्याचे चान्सेस कमी होतात. ओके, चलो, आय होप हे समजलं असेल सर्वांना. नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. खालील संख्येचे वर्गमूळ किती? ओके, आता एक खाली एक संख्या नाहीये, एक गणित दिलेलं आहे. त्या गणिताचा आलेला आन्सर जे असेल त्याचं वर्गमूळ काढायचं असते आपल्याला. या टाईपचे प्रॉब्लेम भरपूर वेळेस विचारले चाललेत बरं एक्झाम मध्ये. खालील दिलेल्या संख्येचे वर्गमूळ काढा. संख्या म्हणजे काय असते, एक मॅथमॅटिकल ऑपरेशन असतं. ते जोपर्यंत सॉल्व्ह करणार नाही त्याचं वर्गमूळच काढू शकत नाही. डायरेक्ट वर्गमूळ घेऊ शकत नाही आपण कोणत्या व्हॅल्यूचे. 4-5 व्हॅल्यू असतील तर. ओके, हा तुम्हाला सांगतो कोणता आहे. 9.5 गुणिले 0.085 डिवायडेड बाय 0.017 गुणिले 0.019. ओके, इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ह्याचा जर हे सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह करून जे आन्सर येईल त्याचं आपल्याला काय करायचंय, वर्गमूळ काढायचंय. त्याचा वर्गमूळ काढायचा त्याच्या म्हणण्यानुसार. या संख्येचा वर्गमूळ डायरेक्ट वर्गमूळ लावला असतं ना तर सॉल्व्ह झालं नसतं. तुम्हाला माहिती आहे का 0.017चा वर्गमूळ किती येते आपलं. तुम्ही म्हणसाल गुणाकारात आहे सर, डायरेक्ट वर्गमूळ काढतो. 0.017चा वर्गमूळ काढता येईल का तुम्हाला सांगा. काढता येत असेल तर लगेच एका सेकंदात काढा, माझं काय म्हणणं नाही. पण येत नसेल, टाइम वेस्ट करायचा नसतो आपल्याला, अनवॉन्टेड डोकं घालायचं नाही कुठं. पहिल्यांदा याला सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह करून घ्या. इथं बघा, प्रत्येक ठिकाणी दशांश चिन्ह दिसतोय. नंबर लाईन माहिती आहे तुम्हाला, नंबर लाईन मध्ये 0, इकडं -1, इकडं -2, इकडं +1, इकडं +2, +3 राहते. त्यामुळे हा दशांश पॉईंट म्हणतात याला. ज्यावेळेस दशांश चिन्ह आपण उजवीकडे ढकलतो किंवा दशांश डावीकडे ढकलतो त्यावेळेस काय होत असतं, त्यांचा पॉवर चेंज होत असतो त्यासोबत येणाऱ्या व्हॅल्यूचा. फॉर एक्झाम्पल इथं बघा 9.5 आहे. 9.5 आहे, याला जर मला 95 करायचंय म्हणजे हा दशांश, इथला दशांश, एक सेकंड, इथला दशांश मला काढून इकडे टाकायचा आहे, 5च्या इकडून टाकायचा आहे. तर मला काय करावं लागेल, मी काय करतोय, दशांश उजव्या बाजूला सरकवतोय. उजव्या बाजूला ज्यावेळेस दशांश सरकवतो म्हणजे इथं काय होते गुणाकारामध्ये 10⁻⁻1, 10⁻1 वा घात तिथं येतो गुणाकारामध्ये. राईट, 10⁻1 होत असतं. हे माहित असेल सर्वांना. ज्यांना माहित नव्हतं त्यांनी कमेंट मध्ये टाका. मी याच्यावर एक सिम्प्लिफाईड एका पुढच्या लेक्चरच्या वेळेस आधी वाटलं तर स्टार्टिंगला सांगेल प्रॉपरली कसं होतं. राईट, 10⁻1 होती. माझा इथं किती आहे, इथं दशांश चिन्ह आहे. 3 संख्येच्या नंतर टाकायचं, 1, 2, 3 टाकायचं. म्हणजे तिकडे गेल्यावर काय होईल, 10⁻³ होणार त्याचं. राईट, आता याचा 1 आणि याचे 3 दोघांचे मिळून किती होणार, 10⁻⁴ होणार. याचा 1 दशांश सरकवला, याचे 3 सरकवले, टोटल किती झाले, 4 सरकवले आपण दशांश. 4 प्लेसेस सरकवले, 4 जागापासून इकडे सरकवला. 10⁻⁴ होईल यांचं. कॉमन मध्येच घेऊन टाकू, 85 गुणिले 10⁻⁴. राईट, भागिले इथं काय होतं, इथं पण बघा आता 1, 2, 3 0.17 आहे. म्हणजे 3 संख्येच्या पलीकडे आपल्याला दशांश सरकवायचा आहे. इथं पण 3 संख्येच्या पलीकडे दशांश सरकवायचा, म्हणजे किती होणार, 3 आणि 3 6, म्हणजे 17 गुणिले 19 गुणिले 10⁻⁻6. गुणाकारामध्ये असल्यामुळे सगळ्या व्हॅल्यू भागाकार डायरेक्ट होतो. हे 10⁻⁴, -6 मधून -4 गेले, उरले किती, -2 उरले. राईट, आता इथं बघा काय कटते का बघा बरं. 19 5 95, 17 5 85, 5 5 25 भागिले खाली काय उरलं, 10⁻². ज्या वेळेस पॉवर कोणत्याही संख्येचा जो घात असतो तो जर मायनस मध्ये असेल, जर अंशामध्ये असेल मायनस, त्याला छेदामध्ये टाकल्यावर काय होतो, तो पॉवर प्लस मध्ये जातो. राईट, फॉर एक्झाम्पल x⁻² असेल तर याला मी 1/x करू शकतो, x चा पहिला घात. राईट, हा -1 म्हणजे काय असतो, 1/x असतो. जर फॉर एक्झाम्पल इथं असेल x⁻1 असेल, सो इज इक्वल टू याला काय करावं, याला वर नेल्यावर काय होणार, तो x चा +1 वा घात होईल. ते कळतंय का, +1 वा घात. बघा म्हणा काही म्हणा. राईट, सो म्हणजे खालचा वर गेला म्हणजे मायनसचं काय झालं,
प्लस झालं, राईट. सेम इथं 10चा दुसरा घात, 10चा -2 आहे इथं घात. वर गेल्यावर काय होईल? 25 गुणिले 10 वर्ग होऊन जाईल ते. 10चा वर्ग म्हणजे काय असते? 100. 100 गुणिले 25 म्हणजे काय होईल? 2500. सो आन्सर किती आलं आपलं? 2500 आलं. पण त्याने विचारले काय हो आपल्याला? खालील संख्येचा वर्गमूळ काढा म्हणले. म्हणजे 2500चा काय करायचं आपल्याला? वर्गमूळ काढायचं आहे. 2500चा वर्गमूळ किती होते? 25चा वर्गमूळ 5. 2 शून्य म्हणून 1 शून्य वर्गमूळामध्ये. सो फायनल आन्सर किती आलं आपलं? 50. आहे का आपल्याकडे 50? याचे ऑप्शनच दिले नव्हते. त्याला सोडू का? 50 आन्सर येते याचा. राईट? काय प्रॉब्लेम? विचारतात एक्झामला क्वेश्चन विचारत आहेत. ओके, त्यामुळेच तुम्हाला घेतलेला आहे. समजलं नसेल तर परत एकदा पाहून घ्या नंतर. नंबर 6. 4 अधिक 4 गुणिले 18. 18 मायनस 15 भागिले 123 म्हणजे 6 गुणिले 6 मायनस 146 गुणिले 5. क्वेश्चन मार्क. 146 गुणिले 5 इक्वल टू क्वेश्चन मार्क. ऑप्शन पण दिले त्याचे. ओके, ऑप्शन 1, बी नंबर 2, सी 6.25, 7.75. नन आहे हा. ओके, चलो. ओके, विजिबल 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 आहे. ओके, चलो. ओके, ज्यांना समजत नसेल कमेंट सेक्शन मध्ये कमेंट टाका. च्या लेक्चरला समजून सांगतो. लाईव्ह नाहीये त्यामुळे मी समजून पण सांगू शकत नाही, तुमचे प्रॉब्लेम पण घेऊ शकत नाहीये. रेकॉर्डेड घेतलंय, रेकॉर्डेड करतोय, टाइम कमी असल्यामुळे. नेक्स्ट टाइम लाईव्ह घेऊ आपण पुढच्या याला. पुढच्या लेक्चरला एक मेगा सेशन घेणार आहोत, तेव्हा लाईव्ह ठेवू. तुमचे सगळे प्रॉब्लेम तेव्हा सॉल्व्ह टाकू आपण त्याच्यामध्ये. ओके, तिथेही विचारा किंवा आता या लेक्चरमध्ये वाटलं तर कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला सांगेन. ओके, चलो. काय क्रॉस साईन म्हणजे काय समजाल? भागी आहे त्या एका खाली एक लिहायच्या जागी तसं लिहिलं. तुम्हाला इथंच करून दाखवतो परत. आता बघा, हे ब्रॅकेट आहे. मी आता डबल ब्रॅकेट लिहिण्यापेक्षा काय करतो, याला इथल्या इथं सॉल्व्ह करूनच खाली लिहितो. टाइम वाचेल तेवढाच आपल्याला. कारण सिम्प्लिफिकेशन ते कसं आहे, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय, पण हळूहळू स्टेप तुम्हालाही कमी करावं लागतील. जेवढ्या स्टेप कमी स्टेप मध्ये तुम्ही सॉल्व्ह करसाल तेवढं तुमचं फास्ट सॉल्व्ह व्हायला असं कळेल तुम्हाला. राईट? बघा, 4 अधिक 4 गुणिले 18 -6 -8. आता आपल्याला माहिती आहे काय करतो आपण आपल्या इथं, कधी पण आपण कोणतेही सॉल्व्ह करताना आधी आपण गुणाकार सॉल्व्ह करतो. तिथं डिव्हिजन तर नाही आपल्याकडे. बॅटरी बॅटरी लो झाली. बॅटरी लो असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. ओके, चलो. इथं बघा किती होते? 4 अधिक 4 गुणिले 18 येते. 4 गुणिले 18 चौक 72 होते. -6 -8 आहे. यांच्या दोघांचं करून घेऊ शकतो. तुम्हाला वाटत असेल की बाई पुढच्या स्टेपला करायचं, पुढच्या करा, किंवा इथल्या इथे डायरेक्ट करू शकता. -6 -8 किती होते? -14 होते. इथं भागिले हे असं आडवं लिहिण्यापेक्षा खाली लिहून घेतो, म्हणजे तुम्हालाही समजेल कसं आलं ते. इथं बघा किती आहे हो? 6 आणि 123 ला गुणून घ्या. किती आहे? 6 1800 ला 8 हातचा आला 1 2 12 आणि 1300 ला 3 हातचा आला 1 6 आणि 7 738 मायनस 5 न करा 6 पंचे 30 हातचा आला 30 5 3 23 ला 3 हातचा आले 2 5 1 5 आणि 1 6 7 किती झालं? 730 झालं. करेक्ट? आता इथं सबट्रॅक्शन करायचे का ऍडिशन? बॉडमास मध्ये माहिती आहे ना, ऍडिशन आधी नंतर सबट्रॅक्शन आहे. सो ऍडिशन करून घ्या. किती होते? 72 आणि 4 76 -14 भागिले 738 मधून 730 गेलं, उरलं किती हो? 8 उरलं. इज इक्वल टू 6 4 गेले 2, 7 मधून 1 गेले 6 भागिले 8 ला 8. सो करा. 8 सांगा 4 8 7 56 4 आणि 2 6 सांगा 48 8 7 56 54 8 पंचे 40 7.75 आहे का आपल्याकडे? ऑप्शन नंबर 4 7.75 आहे का? चलो, आय होप सर्वांना समजत आहे. जास्त प्रॉब्लेम घेणार नाहीये. खूप दिवसानंतर लेक्चर घेतोय. अजून एक 2 3 प्रॉब्लेम घेईल.
वाटलंच तर त्यानंतर थांबवू आपण. पुढच्या सेशनमध्ये आपल्या मेगा सेशनमध्ये आपण जास्तीत जास्त प्रॉब्लेम घेऊ. जस्ट तुम्हाला सवय होण्यासाठी आपण काय करतोय, आज हा सेशन ठेवलेला आहे आपण. ओके, जस्ट तुम्हाला खूप दिवसानंतर काय म्हणतात ब्रशअप होण्यासाठी, नॉलेज तुमचं ब्रशअप व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणसाल सर खूप दिवस झाले समजलंच नाही, कुठे गेलते की तुम्ही? आलो बाबा, आता वापस आलो, ताण घेऊ नका. चलो, मला आले होते इंस्टाग्रामवर खूप जणांचे मेसेज. हो, थोडस मी माझ्या माझ्या याच्यामध्ये होतो बिझी ऑफिसच्या टेन्शन कामामुळे, त्यामुळे राहून गेलं. चलो, नेक्स्ट सेम टाईपचा क्वेश्चन घेऊ आता घेतला तसाच. 180 गुणिले 15 मायनस 12 गुणिले 20. आता करू तिथं खाली लिहूता. 140 गुणिले 8 प्लस 2 गुणिले 55 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, ऑप्शन नंबर 1 1/7 बी 4/5 सी 2/4. ओके, चलो बघू याला. ओके, आता इथल्या इथं वरच्यावर काय सॉल्व्ह होते का बघा. वरच्यावर काय सॉल्व्ह होते का? इथं मायनस साइन आहे, इकडं गुणाकार आहे, इकडं गुणाकार आहे. आधी दोन्ही साईडचे दोन गुणाकार करून घेऊ, त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन करू. राईट, सो करून घ्या. इकडं किती होते हो? शून्याला शून्य, 15 8 35 603. 15 8 20 84. सॉरी 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 सॉरी, 15 8 20 84. शून्य हातचा आले 12 15 1 16 17 आणि 2700 मायनस 12 2 24 240 भागिले किती होणार इथं? शून्याला शून्य, 832 ला 2 हातचा आले 3 8 9 8 9 10 1 1120 प्लस 5 2 10 शून्य हातचा आले 1 5 2 10 आणि 1 11. ओके, काय करून घेतलं? सिम्पली गुणाकार करून घेतला मी त्यांचा. या दोघांचा गुणाकार केला, या दोघांचा गुणाकार केला, या दोघांचा, कारण इथं मायनस होतं, इथं प्लस होतं, ते साईन ऍज इट इज ठेवून टाकले मी. ओके, आता म्हणणं कसं गुणाकार कसा केला? गुणाकार तर जमत असेल माझ्या मते. राईट, 15 ने 180 ला गुणलं, इथं 12 20 चा गुणाकार केला, 140 8 चा, 255 चा गुणाकार केला. ओके, चला याच्यामध्ये काय सबस्ट्रॅक्शन करून घ्या. वर 10 शून्यातून शून्य गेलं शून्य, 10 तून 4 गेले 6, 6 तून 2 गेले 4, 2 ला 2 भागिले शून्यातून गेले शून्य, 2 मधून 1 गेला 1, 1 मधून 1 गेला 0 1. काही चुकलं का? 1120 आलं माझं. 110 राईट आहे, प्लस 110. सॉरी, खाली सबस्ट्रॅक्शन केलं आपण, ऍडिशन होते खाली. 0 2 आणि 1 3, 1 आणि 1 2, 1 ला 1 1. ओके, 1230 खाली सबस्ट्रॅक्शन केली होती आपण आधी, ऍडिशन होते इथं. चलो बघा बरं, इथं काय दिसतंय? 12 2 24, 30 2 60, म्हणजे डायरेक्ट दुप्पटच दिसतंय मला. 1200 1 12, 1200 2 2460, म्हणजे आन्सर किती आला माझं? 2 आलं. ऑप्शन नंबर 3. डायरेक्ट दिसतंय ना, दुप्पटच दिसतंय. 1230 आहे, 1230 चं दुप्पट काय? 2460 वरच दिसतंय डायरेक्ट. दुप्पट दिसतंय म्हणजे किती? 2चा भाग पडतोय. डायरेक्ट 2 आन्सर लिहून टाकला आपण. राईट, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायची गरज आहे का? काहीच नाही. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम. 4/9 गुणिले 1701 प्लस 211 गुणिले 1386 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. एक नंबर 180. ओके, आणि जर कोणी माझे मित्र पोलीस भरतीची तयारी करत असतील तर तुमच्यासाठी पण हे कामाचे आहेत बरं. पोलीस भरतीला 5 क्वेश्चन येतात कमीत कमी, 4 ते 5 क्वेश्चन. आणि आधी सारखे आता इझी राहिले नाही, तर थोडे थोडे हार्ड विचारत आहेत. सो तुम्ही पण प्रिपेअर राहा. ओके, टीईटी एक्झाम, टीईटी एक्झाम तर मला माहिती नाही, पोलीस भरतीला तर जनरली सिम्प्लिफिकेशन विचारतात. ओके, आणि आपल्यात आता ग्रामसेवक वगैरे IBPS TCS जेवढ्या सरळ सेवा भरती आहेत त्याच्यामध्ये मॅथ्स बुद्धिमत्ता आणि हे आहे रिझनिंग, कॉन्टेंट रिझनिंग आहे, त्याच्यामध्ये तर येणारच येणार. ओके, चलो सॉल्व्ह करू. काय केलं इथं? 4/9 गुणिले 1701
प्लस 2/11 गुणिले 1386 करते का बघा काय 9 1 9 9 2 18 होत नाही 9 होते 7 आणि 1 8 होते तर 9 9 81 9 8 9 8 72 9 9 81 सो 4 गुणिले 189 प्लसला प्लस 11 भागात 11 1 11 2 उरले 11 2 22 11 6 66 2 गुणिले 126 जरा 9 चौक 36 ला 4 8 साले 8 चौक 32 8 चौक 32 आणि 3 35 4 आणि 3 7 प्लस 7 2 आता बेदून 4 आणि 5 2 252 6 2 8 5 आणि 5 10 ला 0 8 1 8 आणि 2 10 1008 ऑप्शन नंबर 3 सिंपल गुणाकार आणि बेरीज केलेली आहे बरं समजू नका की सर मागच बघले नाही सर ना काय शिकवलं की बोर्डाकडे बघून ओके चलो नेक्स्ट बघा थोडस फास्ट होत असेल तर थोडं थांबून बघा मी एखादं नेक्स्ट करतोय लगेच लगे दमाने थांबून बघा वाटलंच तर पॉज करत जा तुम्ही ओके जास्त जर लवकर फास्ट नेक्स्ट झाला असेल ना पॉज करून तुम्ही बघत जा मी साईडला सरकतो तसं नेहमी ओके चलो अजून एक प्रॉब्लेम घेऊ आणि थांबू आपण इथं 1 किंवा 2 घेऊ चला अजून आहे आपल्याकडं लेक्चर काही लेंदी झालं नाही आपलं घेऊ शकतो अजून 1 2 क्वेश्चन आपण चलो 9.307 हा इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे हे सॉल्व्ह करायची एक तुम्हाला ट्रिक सांगतो आता मी 6.307 सॉरी 407 7 मायनस क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 14.407 ओके इज इक्वल टू है ऑप्शन नंबर 1 307 407 307 407 पूर्णांक 407 2.407 1.307 ही नन ओके आता ज्या पण अपूर्णांक मध्ये संख्या असतील इथं कसं दिलेलं आहे बघा 9.307 6.407 14.407 ज्या वेळेस दिलेले असतात ना हे समोरचे जे कम्प्लीट डिव्हिजिबल नंबर्स असतात कम्प्लीट कम्प्लीट डिव्हिजन गेलेले जेवढे नंबर असतात त्या सर्वांना काय करायचं एका साईडला घेऊन टाकायचं सिंपल गणित आहे बरं सिंपल सॉल्व्ह करण्याची टेक्निक आहे काय करायचं 9 ला 9 घेतलं इथं प्लस साईन आहे म्हणून याच्यामध्ये प्लस इथलं पुढचं 6 पुन्हा आता हे मायनस एक सेकंड ना पुन्हा म्हणसाल हे मायनस साईन तिकडे कसं गेलं तुम्हाला ते एक स्टेप करून दाखवतो त्याच्यानंतर करतो खूप जणांना समजणार नाही लगेच कळाल्या हे मायनस क्वेश्चन मार्क इक्वल साईनच्या तिकडे टाकल्यावर प्लस क्वेश्चन मार्क होते आणि इकडं प्लस 14.407 एक क्वेश्चन मार्क सॉरी इक्वल साईनच्या इकडे घेतल्यावर काय होईल ते मायनस होते मायनस 14.407 इज इक्वल टू हे मायनस क्वेश्चन मार्क तिकडे जाऊन काय होणार प्लस क्वेश्चन मार्क होईल बस आता इथून करतो सॉल्व खूप जण मी आधीच्या वेळेस आपल्या पेड लेक्चर मध्ये खूप मुलं विचारायचे त्यामुळे तुम्हाला सांगतो मे बी आता कोणी नवीन माणूस बघत असेल त्याला कळेल तरी इक्वल साईनच्या तिकडे गेल्यानंतर काय होतं साईन चेंज होत असतात हे प्लसच्या इकडे मायनस हे मायनस तिकडे जाऊन प्लस झालं आता करू हे 9 ला 9 प्लसला प्लस हे 6 ला 6 मायनसला मायनस हे 14 ला 14 काय केले फुल डिव्हिजिबल जाणारे जेवढ्या व्हॅल्यू आहेत त्यांना त्यांच्या मॅथमॅटिकल ऑपरेशन सोबत काय केलं एकीकडे लिहून घेतलं आता उरलेल्या फ्रॅक्शन व्हॅल्यू लिहून घ्यायच्या एकाकडे राईट इथं प्लस साईन करा किंवा इथं डॉट मारून ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करून घ्या त्याला काय हरकत नाही मी जनरली ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करतो प्लस मध्ये नाही करत त्यांना असं ब्रॅकेट करून घेतो यांचं ऑपरेशन यांचं ऑपरेशन करतो नंतर फ्रॅक्शन व्हॅल्यू भेटून जाते म्हणून आपल्याला इथे किती जायला 307 प्लसला प्लस 407 मायनसला मायनस इथं उरलं किती 407 407च आहे का दोन्हीकडे एक सेकंड 407च आहे ओके इज इक्वल टू क्वेश्चन मार्कला क्वेश्चन मार्क राईट आता याला सॉल्व्ह करून घ्या 9 6 किती होता तो 15 15 मधून 14 गेले किती उरले एक उरला फ्रॅक्शन मध्ये किती उरलो सर्वांचा बेस काय सेम आहे राईट आता एक अजून एक इथं शॉर्टकट कळते तुम्हाला 407 मायनस 407 हे डायरेक्ट इथल्या इथंच कॅन्सल होऊन जाते राईट 1 मायनस 1 0 केल्यासारखं 407 मायनस 407 कटून गेलं शून्य होऊन गेलं ते उरलं किती 307 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क म्हणजे आन्सर काय आलं
1.307 हे काय आलं तुमचं आन्सर आलं. कळतंय का? कधी पण अशा फ्रॅक्शनच्या व्हॅल्यू आल्या जे फुल डिव्हिजिबल झालेल्या व्हॅल्यू असतात की नाही ज्यांना परफेक्ट डिव्हिजन जातं त्या व्हॅल्यूना काय करायचं एकीकडे घेऊन त्यांच्या मधातले मॅथेमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करून घ्यायचे आणि ब्रॅकेटमध्ये उरलेल्या फ्रॅक्शन व्हॅल्यू ठेवून घ्यायच्या आणि त्या फ्रॅक्शन व्हॅल्यू सॉल्व्ह करून काय करायचं त्यांचं येणारं फायनल व्हॅल्यू लिहून टाकायची आणि त्यांचं काय असतं म्हणजे ही व्हॅल्यू आलेली आहे यांच्यापासून ही फ्रॅक्शन व्हॅल्यू आली यांच्यापासून दोघांना मिक्स करून काय होतं आन्सर आपलं फ्रॅक्शन मध्ये येतं कारण यांचा आन्सर 101% फ्रॅक्शन मध्ये येतं. एखाद्याच फ्रॅक्शन मध्ये येत नसेल तर कसं कळणार सर तुम्ही म्हणसाल हे जे मध्ये घेतलेल्या फ्रॅक्शन व्हॅल्यू आहेत यांची व्हॅल्यू 1 तरी येते 2 तरी येते काहीतरी येते किंवा यांची व्हॅल्यू जर मोठी येत असेल भागाकार कंप्लीट जात असेल त्यांच्या वरच्या संख्येला तर त्यातला जो कंप्लीट बसलेला भागाकार इकडं ऍड करून टाकायचा. राईट. जास्त समजलं नसेल तर एवढं समजलं का बघा या प्रॉब्लेम पुरतं लक्षात ठेवून नये की ही स्टेप कशी यूज केली जाते. जनरली खूप मुलांना माहित असेल ही याच्यात काय असं काय रॉकेट सायन्स नाहीये. चलो बाकीचे काय करतो मी टेलिग्रामला तुम्हाला होमवर्क साठी देऊन टाकतो. ओके अजून आहेत 3-4 प्रॉब्लेम आहेत 1 2 3 4 5 आहेत प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क साठी देऊन टाकतो म्हणजे जेणेकरून तुम्ही काय करसाल सॉल्व्ह करसाल. ओके चलो इंस्टाग्रामला स्टेटसला ठेवत असतो मी क्वेश्चन वगैरे तुम्ही तिथून क्वेश्चन सॉल्व्ह करून मला रिप्लाय करू शकता तुमचे आन्सर्स वगैरे. ओके ज्यांना काही प्रॉब्लेम असेल काही असेल कमेंट सेक्शन मध्ये टाका किंवा तुम्हाला जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे जय स्वामी अकॅडमी. हेच आहे आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल आहे. इंस्टाग्राम चॅनलवर तुम्ही मेसेज करू शकता तुमचे क्वेश्चन्स वगैरे फोटोज वगैरे काही क्वेश्चनचे असतील ते तुम्ही टाकू शकता जेणेकरून तुम्हाला तिथं मी आन्सर सॉल्व्ह करून पाठवून देत जाईल. ओके खाली मी लिंक पण देतो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जाऊन जॉईन करू शकता चॅनलला. ओके चलो भेटू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा नक्की आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर असेच व्हिडिओ पुढे बघायचे असतील तर. ओके चलो बाय.